नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजेच आता हा महासंगम आहे आणि या महासंगम म्हणजे महा एपिसोडमध्ये 4 मालिका एकत्र आलेल्या आहेत। तर इकडे आपल्या अद्वैत आणि कलाला एकत्र आणण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न अर्जुन, सायली त्याचबरोबर जानकी, ऋषिकेश यांनी केलेले आहेत आणि फायनली अद्वैत, कला या दोघांच्या हस्ते देवीची पूजा झालेली आहे। कवड्यांची माळ चोरण्यासाठी तिथे आलेली आहे ती म्हणजे रोहिणी आणि नैना आणि त्यांचा डाव हा उधळला गेलेला आहे। आणि खरं तर नैनाच्या मूर्खपणामुळेच कला आणि अद्वैत हे दोघं एकत्र येऊन ते मुकुट देवीचा बनवू शकलेले आहेत आणि तो मुकुट जोडीने त्यांनी अर्पण केलेला आहे। हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर आजच्या एपिसोडचे 2 आणखी पार्ट या चॅनलवरती अपलोड केले जाणार आहेत आणि खूप डिटेलमध्ये तुम्हाला रिव्ह्यू पाहायला मिळणार आहे। तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। देवी आईच्या मंदिरात जाण्यासाठी जी वाट आहे, जो रस्ता आहे, जो मार्ग आहे तो खूप खडतर आहे आणि त्यासाठी अद्वैत आणि कलाला खूप मोठे चॅलेंजेस आहेत ते ॲक्सेप्ट करत पुढे जावे लागणार आहे। ही मोठी गोष्ट घडणार आहे आणि त्या दोघांच्याही हस्ते जोडीने आरती होणार आहे। आरती केली जाणार आहे ती त्यांच्या हस्ते होणार आहे, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्यासोबतच त्यांच्या सोबत आहेत ते म्हणजे इकडे मानसी आणि तेजसही त्यांच्या सोबत आहेत आणि देवी आईच्या मंदिरामध्ये सर्व गोष्टी विसरून हे सगळेजण एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर कला आणि अद्वैत हे दोघंही आता निघालेले आहेत। अद्वैतला पिकअप करायला अर्जुन आणि सायली दोघंही आलेले आहेत। तर अर्जुन आणि सायली यांच्या सोबत कला आणि अद्वैत दोघंही कसे जाणार? आता कला जायला तयार नसते, त्यावेळेस अद्वैतला काय काय शक्कल करावी लागते, अक्षरशः कलाची बॅग पळवावी लागणार आहे। अद्वैत वाट बघत बसलेला असतो आणि अर्जुनची गाडी येते आणि मग अर्जुन अद्वैतला ड्रॉप करतो, म्हणजे तिथे त्याला पिकअप करतो आणि ते दोघंही जायला निघालेले आहेत। त्यासोबतच पाहायला मिळतं की ते निघालेले असतात। त्याच वेळी अर्जुन म्हणत असतो की बरं झालं अगदी वेळेवर आलात रे, नाहीतर उशीर होईल ना पुढे। तेव्हा तिकडे सायली पण म्हणत असते की हो भाऊजी चला बसा लवकर, आणि नक्की पुढे काय करायचं आहे हा त्यांचा चाललेला असतो। आणि मग सायली म्हणत असते की चला चला माझी मैत्रीण एवढी पण वाईट नाहीये, जाता जाता आपल्याला तिलाही पिकअप करायचं आहे, हे त्यांचं म्हणणं असतं। आणि मग सगळेजण निघालेले असतात आणि त्यासोबतच अद्वैत म्हणत असतो की ती साधी नाहीये, तुम्हाला वाटतं तसं नाहीये, ती खूपच आहे। आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं घडत असतं तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो चालेल, कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरीही आत्ता आपल्याला देवीकडे जायचं आहे आणि तू कवड्यांची माळ घेतलेली आहेस ना, सगळं व्यवस्थित सुरळीत पार पडलं पाहिजे ना। हे बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच अद्वैत म्हणत असतो की हो घेतलेली आहे। आता कलाही घरातून निघत असते तेव्हा संगीताच्या इन्स्ट्रक्शन सुरू झालेले असतात। खिडकीतून हात बाहेर काढायचा नाही, कुणी काही दिलं तर खायचं नाही, कोणाशीही बोलायचं नाही, हे सगळे इन्स्ट्रक्शन चालू झालेले असतात। आणि कला मात्र संगीताकडे पाहत असते। संगीता तिला म्हणत असते की अगं कले, तुझ्या लक्षात येतंय ना मी काय काय सांगते ते, त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, अजिबात अनोळखी माणसाशी बोलायचं नाही। कला म्हणते अगं आई काय चाललंय हे, किती इन्स्ट्रक्शन तुझ्या ह्या सगळ्या। तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की ऐकून घे मी काय सांगत आहे ते, लक्षात येतंय ना तुझ्या, असं म्हणत संगीता तिला आता सगळं सांगत असते। त्याचबरोबर संगीता म्हणत असते कसं आहे ग, तू मोठी जरी झालेली असलीस तरीही आईच्या जीवासाठी तू लहानच आहेस ग, तुला वाटत आहे तू मोठी झालेली आहेस पण तसं नाहीये, आमच्यासाठी अजून तू लहानच आहे। इकडे आता जानकी आणि ऋषिकेश दोघंही निघालेले असतात, ते मानसीला पिकअप करतात। मानसी तिथे थांबलेली असते तेव्हा इकडे जानकी म्हणते चल चल मानसी लवकर चल, बस गाडीत, आपल्याला पुढे उशीर होतोय, हे मानसीला म्हणत असते। आणि त्यासोबतच तेही आता निघालेले असतात। त्याचबरोबर ऋषिकेशही तिथे आलेला असतो आणि ऋषिकेशचं असं म्हणणं असतं की आपल्याला लवकरात लवकर आता गेलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि ते सगळेजण आता एकत्र निघालेले असतात। त्याचबरोबर मानसी म्हणत असते की हो आता मी जे येत आहे ना ते फक्त आणि फक्त माझ्या बाबांसाठी येत आहे, माझ्या बाबांसाठी आजचा दिवस हा खरंच खूप मोठा आहे, त्यांना हा मान मिळालेला आहे आणि त्याच्यासाठी मी येण्याचं ठरवलेलं आहे, असं मानसी सांगत असते। कारण जेव्हा बाबा होते ना तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांना असं वाटायचं की त्यांचं नाव व्हावं, त्यांच्यासाठी काहीतरी घडलं पाहिजे, त्यासाठी ते प्रयत्न करत राहत होते पण त्यांना यश मिळत नव्हतं। पण आज माझे बाबा गेलेले आहेत आणि त्यानंतर महाप्रसादाचा म्हणजे देवी आईसाठी जो प्रसाद बनवायचा आहे तो जो मान आहे तो मला मिळालेला आहे आणि मी हे आज येते ते फक्त आणि फक्त माझ्या बाबांसाठी येते, हे सगळं ती सांगत असते। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र
इकडे मानसीला समजवलं जात असतं आणि मग ते निघालेले असतात. खरं तर ऋषिकेशच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो. ऋषिकेशने पुढे एक जबरदस्त युक्ती लढवलेली असते आणि ती म्हणजे तेजसलाही सोबत घेतलेलं असतं, कारण मानसी आणि तेजस या दोघांनाही एकत्र आणण्यासाठी हे सगळे प्रयत्न चाललेले असतात. आता अद्वैत आणि कला दोघंही एकत्र येण्यासाठी आता अर्जुनने गाडी घेतलेली असते, ती म्हणजे कलाच्या घराकडे. इकडे अद्वैतचे भरपूर प्रयत्न चालू असतात, एकत्र येण्यासाठी त्यांचे भरपूर प्रयत्न चालू असतात. या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टींमुळं आता खरं तर ते एकत्र येणार असतात. आणि त्याचबरोबर अद्वैत हा आता कलाच्या घरी येतो. तर दारातच संगीता आणि कला असतात. संगीताला तर खूप आनंद झालेला असतो. फायनली आता संगीता म्हणते की बरं झालं, जावई बापू आलेले आहेत ना, ही खूप चांगली गोष्ट आहे, असं संगीताचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर अद्वैत जो आहे तो तयारीतच असतो आणि अद्वैत म्हणतो की चल खरे, असं म्हणत तो आलेला असतो. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे संगीताला खूप आनंद झालेला असतो आणि संगीता त्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत ते तिनं केलेले असतात. अद्वैत येतो आणि संगीताला नमस्कार करतो आणि संगीताही त्याला नमस्कार करते. जावई बापू नमस्कार असं म्हणते. आणि त्यासोबतच इकडे अद्वैत म्हणतो की खरे चल, तेव्हा ती म्हणते की नाही. त्यावेळेस अद्वैत म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, माणसं ना जेव्हा चल म्हटल्यानंतर जनरली प्रश्न विचारतात की कुठे, हा प्रश्न लोकांचा असतो. पण इथे मात्र वेगळंच घडत आहे. इथे मात्र असं घडत आहे की नाही. म्हणजे हे काय उत्तर आहे का, मला सांगा बरं मिसेस खरे, असं इकडे अद्वैत बोलत असतो. तेव्हा संगीता म्हणते तुला कळत नाही का कले, किती वेळा सांगायचं आहे, जावई बापू आलेत ना, जा त्यांच्यासोबत. तेव्हा ती नाही म्हणून हट्टाला पेटलेली असते. आणि मग संगीता म्हणत असते की मला काय वाटतंय माहिती आहे का, की जावे बापू ऐका ना. तेव्हा अद्वैत विचारतो की मला एक सांगा की यात मुकुटाचं सामान बनवायचं जे आहे, मुकुट बनवायचं साहित्य, ते सगळं याच बॅगेत आहे ना. तेव्हा संगीता सांगते की हो, याच बॅगेत आहे, असं संगीताने सांगितल्यानंतर मात्र आता इकडे पाहायला मिळतं की अद्वैत ती बॅग तिथून पळवायचा प्रयत्न करतो आणि ती बॅग घेऊन तिथून निघालेला असतो. त्यासोबतच अद्वैत तिच्या हातातून बॅग काढून घेतो आणि पळत सुटतो. तेव्हा कला म्हणत असते अरे चांदेकर थांब ना तू, चांदेकर थांब ना, असं कला सांगत असते. परंतु अद्वैत मात्र थांबायला तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, आणि असं म्हणत बॅग घेऊन तो पळालेला असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा संगीताला मात्र खूप भारी वाटत असतं. फायनली तो दिवस आलेला असतो आणि त्यासोबतच संगीता जी आहे ती खुश झालेली असते. इकडे अद्वैत गाडीत बसलेला असतो आणि बॅग घेऊन बसलेला असतो. त्याचवेळी कलाही तिथं त्याच्या पाठीपाठ येते आणि तेही गाडीत बसते. दोघांची खूप भांडणं चाललेली असतात. त्यांना कळतच नसतं की ते काय भांडताय. त्यांच्या समोर तिथे अर्जुन सायली आहेत. दोघांनाही भान नसतं. कला म्हणत असते माझी बॅग दे, माझी बॅग दे, एवढाच तिचा हट्ट चाललेला असतो. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली शांतच असतात. आणि मग इकडेही नेमकं तेच झालेलं असतं. ते म्हणजे तेजस हा गाडीत येऊन बसलेला असतो आणि मानसीला त्याबद्दलची कोणतीही कल्पना नसते. आणि मानसीला मात्र धक्का बसलेला असतो की हा तेजस इथे कसा आलेला आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि ती म्हणत असते की हा माणूस गाडीत, याला कशाला घेतलेला आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो हो, तोही देवीच्या मंदिरात येणार आहे. तेव्हा मानसी म्हणत असते म्हणजे हा जर माणूस आपल्यासोबत येणार असेल तर मी तुमच्यासोबत येणार नाही, हा मानसीचा हट्ट असतो. आणि तेव्हा मात्र इकडे जानकी म्हणते मला नव्हतं माहिती की ते आपल्यासोबत येणार आहेत, मी काही मुद्दाम नाही केलेलं. ऋषिकेश म्हणतो हो, मलाही माहिती नव्हतं, म्हणजे मला काय माहिती ना, मान्य मला अजून किती दूर जाणार आहात, असंही तुम्ही एकमेकांपासून भरपूर दूर गेलेले आहात, आणखी किती जायचं आहे, असं त्यांना ऋषिकेश बोलत असतो. तेव्हा तेजसला तर खरं तर खूप छान वाटत असतं, कारण सोबत आता आहे ती म्हणजे मानसी आहे. या गोष्टीचा आनंद तेजसला झालेला असतो. परंतु तेजस मात्र म्हणत असतो की कसं आहे, ह्या तुमच्या सोबत आहेत हे मला माहितीच नव्हतं ना. तेव्हा मानसी म्हणत असते की हा माणूस जर येणार असेल तर मी तुमच्या सोबत येणार नाही. ऋषिकेश म्हणतो की आणखी किती दूर जायचंय, ऑलरेडी तुम्ही दोघंही एकमेकांपासून खूप दूर गेलेले आहात, आणखी काय राहिले सांगा बरं मला. चला बरं, अजिबात ऐकणार नाहीये. तेव्हा मानसी ओरडायला लागते की नाही जानकी ताई, मला सांग आत्ताच्या आत्ता, मी इथे बसणार नाही, तू मागे येऊन बस बरं. हो तुम्ही पण उठा बरं, इथं तुम्ही पुढे जा. आत्ता मी जे येते ना ते फक्त आणि फक्त
माझ्या बाबांसाठी येत आहे. इकडे रोहिणीची मात्र तिळपापड होत असतो. रोहिणीला मात्र कळत नसतं की काय करू. एकदा कादवेतने जर ती कवड्यांची माळ साखरवाडीच्या देवीला अर्पण केली तर त्यांना देवी पावणार आणि तो कलाला घेऊन घरी येणार, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. आणि म्हणून तिने आता तिच्या मैत्रिणीला म्हणजे गायत्रीला कॉल केलेला असतो. गायत्रीलाही तीच गोष्ट नको असते. तेजसने कवड्यांची माळ अर्पण केली आणि देवीने त्याची इच्छा पूर्ण केली की तेजस पण मानसीला घेऊन घरी येणार, कारण त्याची तीच इच्छा आहे, त्याला तेच वाटत आहे. आणि म्हणूनच यांचा सगळा हा गोंधळ चाललेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र आता या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा ही मोठी गोष्ट असते. आणि त्यासाठीच त्यांच्या दोघांचे प्रयत्न चालू झालेले असतात. इकडे गायत्री म्हणत असते की काहीही झालं तरीही मला ही गोष्ट घडू द्यायची नाही आणि त्या दोघांना अजिबात मला एकत्र येऊ द्यायचं नाहीये. ती मुलगी ती आहे ती आमच्या घरात येता कामा नये. तेव्हा रोहिणी म्हणत असते माझंही तेच आहे. आता आपण दोघीजणी एकमेकींच्या साथीने त्यांना या घरापासून लांब ठेवूया आणि आपल्याला जे करायचं आहे ते आपण करूया. हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच त्यांनी हे सगळं प्रयत्न चालू केलेले असतात. त्यांना मात्र वाटत असतं की काहीही झालं तरीही या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही आणि त्यासाठीच हे सगळे प्रयत्न चालू झालेले असतात. परंतु एक गोष्ट मात्र त्यांच्या लक्षात येत नाही की काही झालं तरीही कला अद्वैत आणि त्याचबरोबर मानसी तेजस हे नात्यांनी बांधले गेलेले आहेत. त्यामुळं त्यांना दोघांना एकमेकांपासून कोणीही वेगळं करू शकत नाही आणि ह्या दोघी काय करणार आहेत ही गोष्ट लक्षातच येत नसते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र संगीता जाम खुश झालेली असते आणि संगीता म्हणत असते की आबासाहेब तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आबा म्हणतात की बोला ना. अहो विनबाई बोला काय झालं. तेव्हा संगीता सांगू लागते अहो जावई बापू आलेले, दोघं जोडीनं गेलेले आहेत. आबा म्हणतात काय सांगता. तेव्हा संगीता सांगते की हो खरंच जावई बापू आलेले होते आणि मग कली आणि जावई बापू दोघं एकत्रच गेलेले आहेत. ही गोष्ट ऐकल्यानंतर आबांना तर खूप आनंद झालेला असतो. आबा म्हणत असतात 100 वर्ष आयुष्य आहे म्हणजे मी पतवंड बघणारच आहे, पतवंड बघितल्याशिवाय काय मी जाणार नाही असं आबा बोलत असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दोन्ही गाड्या एकमेकांच्या समोर येतात आणि ह्या गाड्या थांबल्या जातात. तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण तिथे आता ऋषिकेश आणि अर्जुन दोघेही एकमेकांशी बोलत असतात आणि त्या दोघांचेही बोलणं चाललेलं असतं. तेव्हा ऋषिकेश आणि अर्जुन एकमेकांना म्हणत असतात की फायनली इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तेव्हा मात्र आता पुढे काय करायचं आहे हा मोठा प्रश्न असतो आणि मग पुढचा पल्ला गाठायचा आहे ही गोष्ट ठरलेली असते. त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली समोरून एक एसटी येत असते आणि त्या एसटीने आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे हे ठरलेलं असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी ज्या आहेत तेवढ्या छान पद्धतीने सुरू झालेल्या असतात आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैत यांचा हा जो प्रवास आहे तोही छान पद्धतीने सुरू झालेला असतो. आणि त्याबरोबर आता मानसी आणि तेजसी असतात. इतकी गर्दी असती कारण देवीचा उत्सव आहे आणि देवीच्या उत्सवासाठी भयानक गर्दी असते आणि मग सगळेजण बसमध्ये चढू लागतात. आणि त्याच वेळी बसमध्ये चढल्या नंतर ऋषिकेशने जागा पकडलेली असते ती म्हणजे गायत्री इकडे सायली अर्जुन आणि त्याच्यासाठी आणि त्यासोबतच जानकीसाठी. पण आता या चौघांसाठी जागाच नसते तिथे जायला. त्यांना मात्र प्रश्न पडतो की आता काय करायचं. तेव्हा इकडे सायली म्हणते बसा टपावर. तेव्हा ते तिथल्या कंडक्टरला विचारतात तेव्हा कंडक्टर सांगू लागतात की 2 तास पण लागतील आणि कितीही वेळ लागेल. सांगू शकत नाहीये की बस यायला किती वेळ लागणार आहे हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता यांना पर्यायच नसतो टप्पावर बसण्याशिवाय. मग टप्पावर बसायला सांगितलेलं आहे मग टप्पावरच बसलं पाहिजे असा विचार आता यांच्या सगळ्यांच्या डोक्यात चालू झालेला असतो आणि मग टप्पावर बसण्यासाठी हे तयार होतात. फायनली या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर कला पण आनंदाने हे सगळं स्वीकारत असते. परंतु इकडे आता मानसीची मात्र भयानक अशी चिडचिड होत असते. मानसीला कळतच नसते की मी काय करू, या सगळ्यातून कसा मार्ग काढू हा प्रश्न मात्र मानसीला पडलेला असतो. आणि आता रस्त्याने गाडी चाललेली असते आणि इकडे कलाला मानसी म्हणत असते की तू पुढे येऊन बस ग, या माणसाच्या शेजारी बसायची माझी अजिबात इच्छा नाहीये. कला म्हणत असते की अगं नाही येऊ शकत मी, गाडी थांबली माणसं उतरली तर मी येईल पुढं, अन्यथा मी नाही
येऊ शकत, बस आता, कारण गाडी सुरू झालेली आहे, असं म्हणणं असतं. आणि त्याबरोबर अजून काही जोडपी असतात जी टपावरती बसलेली असतात. ती जोडपी गाणी गात असतात. तेजस म्हणतो चला मी एक गाणं गाणार आहे आणि तेजसही गाणं गायला सुरुवात करतो. अद्वैत आणि तेजस दोघंही ते गाणं एन्जॉय करत असतात. खूप छान असं गाणं सुरू असतं आणि मानसी मात्र पाहत असते. आणि त्याचबरोबर इकडे मानसीला कळत असतं की तेजस हे गाणं का गातोय ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मानसी तेजस हे जे निघालेले असतात ते खूप आनंदाने हे सगळं एन्जॉय करत चाललेले असतात. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा इकडे अद्वैतलाही खूप छान वाटत असतं. आणि कलासोबत हा देवयाईला जाण्याचा त्याचा प्रवास हा अगदी उत्तम असा चाललेला असतो. त्याच वेळी उन्हात आता पोहोचलेले असतात, त्या म्हणजे रोहिणी आणि नैना तिथं उन्हात थांबलेले असतात. तेव्हा नैना म्हणत असते किती गरम होतंय, मला ना कळतच नाहीये. तेव्हा तिला रोहिणी म्हणते की एसीची सवय तुला आत्ता लागली. मी चांदेकरांच्या घरात जन्माला आलेले आहे, जन्मले आहे तेव्हापासून मी एसीत आहे, मला किती त्रास होत असेल ते बघ. तेव्हा इकडे नैना म्हणत असते अहो तुमच्याबद्दलच बोलते हो, मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे, तुमच्याबद्दलच सांगते, असं नैना इकडे रोहिणीला म्हणत असते. तेव्हा ती म्हणते तुमच्या मैत्रिणीला कॉल करा ना, ती कुठंपर्यंत आले ते बघा ना, कळेल ना. तेव्हा इकडे आता रोहिणी गायत्रीला कॉल करते आणि गायत्रीला कॉल केल्यानंतर इकडे ते पोहोचलेले असतात. इकडे अद्वैत आणि तेजस म्हणत असतो की काय होणार आहे पुढं, कळतच नाहीये. अद्वैत म्हणत असतो की बघूयात चला, देवीच्या मंदिरात गेल्यावर सगळं व्यवस्थित होणार आहे. त्याचबरोबर इकडे उतरल्या जानकी आणि सायली दोघीही विचारतात. जानकी तर अगदी लाजत लाजत विचारते की कसा झाला प्रवास, म्हणजे देवीआईला येण्याचा मार्ग तेवढा सोपा नव्हता. आणि मग सगळेजण निघालेले असतात. फायनली आज हा जो पूजेचा मान आहे तो मानसीला आणि कलाला मिळालेला असतो. कलाला देवीची आभूषणं अलंकार बनवायचे असतात, तर इकडे जी मानसी आहे तिला देवीआईसाठी प्रसाद बनवायचा असतो, हा मान मिळालेला असतो. त्यासोबतच सगळेजण आता निघालेले असतात आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. फायनली हे सगळं घडत आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत आहेत ते म्हणजे अर्जुन, सायली, जानकी, ऋषिकेश सगळेजण सोबत आहेत आणि खूप छान पद्धतीने हे सगळं चाललेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं आता मंदिरात पोहोचलेले असतात. मंदिरात आल्यानंतर देवीला नमस्कार केला जातो आणि त्यासोबतच तिथे सांगितलं जातं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता इकडे कला आणि त्याचबरोबर मानसी ह्या देवीची तिथे सेवा करण्यासाठी आलेल्या आहेत हे सांगितलं जातं. कला जी आहे ती देवीसाठी आभूषणं बनवणार आहे, तर मानसी जी आहे ती प्रसाद बनवणार आहे हे सांगितलं जातं. तेव्हा तिथे असलेल्या ताईंना तिथले गुरुजी सांगतात की यांना जी आपली जागा आहे प्रसाद बनवण्याची तिथे घेऊन जा. आणि त्याचबरोबर जाण्याआधी त्यांच्या हातामध्ये फूल दिलं जातं, ते फूल जे आहे देवीआईला अर्पण करायचं असतं हे सांगितलं जातं. परंतु तुम्ही एकट्याच आलेला आहात का, जोडी तुमचा यजमान कुठे आहेत असं विचारलं जातं. तेव्हा दोघीही सांगतात की नाही आम्ही एकट्याच आलेलो आहोत. मग ते सांगतात की ठीक आहे चालेल, आता तुमचे यजमान नाही आहेत तर तुम्हालाच ही फुलं अर्पण करावी लागतील असं सांगितलं जातं. आणि मग कला आणि मानसी दोघीही देवीच्या चरणी ते फूल अर्पण करतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जे काही चाललेलं असतं ते इतक्या छान पद्धतीने घडत असतं. पण त्याचबरोबर आता देवीचे अलंकार कशा पद्धतीने बनवले जाणार आहेत, नक्की काय काय घडणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. आता मानसी आणि त्याचबरोबर मानसी तेजसची मदत घेणार का आणि त्याचबरोबर कला अद्वैतची मदत घेणार का हे अलंकार बनवण्यासाठी, पुढे काय होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर पार्ट 2 आणि पार्ट 3 आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे, त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. आणि इकडे गायत्री आणि रोहिणी दोघीही पोचलेले आहेत आणि त्यांना काही करून ते आलं. ती कवड्याची जी माळ आहे ती जी आहे ती चोरायची आहे, पण आता ती माळ कुठं असेल हा प्रश्न पडलेला असतो आणि त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळणार असतं. कारण ऋषिकेश आणि त्याचबरोबर इकडे अर्जुनने विचारलं जातं की तुम्ही कवड्यांची माळ आणलेली आहे का, आणि तेव्हा मात्र त्या दोघांनाही त्याची उत्तरच मिळतात. ते लगेचच इकडे अद्वैत आणि तेजस कवड्यांची माळ जी सोबत आणलेली आहे ती माळ दाखवतात आणि त्याचबरोबर ती माळ अर्पण करायची आहे. गुरुजी सांगतात की चालेल, ही जी माळ आहे ती तुम्हाला पूजा झाल्यानंतर, देवीची पूजा झाली की त्यानंतर तुम्हाला अर्पण करता येणार आहे असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. फायनली त्या माळा बॅगेत ठेवल्या जातात आणि दोघंही निघालेले असतात. आता ती माळ अर्पण करायची आहे, देवीची पूजा व्यवस्थित झाली पाहिजे, या सर्व गोष्टी घडत असतात. आणि त्यासोबतच अर्जुन, सायली, जानकी, ऋषिकेश हेही म्हणत असतात की आता फायनली इथपर्यंत तर आपण पोहोचलेलो आहोत, पुढचा प्रवास कसा होणार हे मात्र महत्त्वाचं आहे. तेव्हा जानकी म्हणत असते होईल
होईल सगळं. त्याचबरोबर सायलीही म्हणत असते की एवढी काळजी करायची गरज नाही आहे, सगळं व्यवस्थित होईल. आता इकडे कला आणि त्याचबरोबर मानसी दोघेही पोचलेले आहेत आणि तिथे त्या दोघीही असतात. त्याचबरोबर मानसी म्हणत असते की मी फक्त बाबांसाठी आलेली आहे, माझ्या बाबांची खूप इच्छा होती आणि त्यासाठी मी आलेली आहे असं ती सांगत असते. आणि त्यासोबतच तिचं असं म्हणणं असतं की माझ्या बाबांनी खूप काही केलेलं आहे आणि त्यासाठीच मला इकडे यायचं होतं, माझ्या बाबांची इच्छा होती आणि म्हणूनच मी आलेली आहे. त्याचबरोबर इकडे अद्वैत आणि त्याचबरोबर तेजस दोघंही बॅग ठेवण्यासाठी आलेले असतात. तिथे लोक बसलेले असतात, त्यांच्याजवळ ते बॅग ठेवतात आणि सांगू लागतात की इथे ठेवू का. तेव्हा ते सांगतात की हो चालेल, ठेवा इथे. आता बॅग तिथे ठेवल्या जातात. मानसीने गुळ चिरायला घेतलेला असतो, तर इकडे कलाने पण आता तो जो मुकुट आहे तो बनवण्यासाठी घेतलेला असतो, जो देवीला अर्पण करायचा आहे आणि तिची तयारी चाललेली असते. दोघीही तिथे बसून काम करत असतात, कारण मानसीला गवठाची बर्फी बनवायची असते आणि त्यासोबतच ही सगळी तयारी सुरू झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.